नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज अग्री चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे पीक विम्याच्या संदर्भात. पीक विमा 2020चा, 2021चा, 2022चा, 2023चा आणि 2024चा या दरम्यान जे काही शेतकऱ्यांनी पीक विमे काढले होते, असा जो काही पीक विमा असेल तो आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता आजपासून सुरुवात झालेली आहे. पैसे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जात आहेत, किती पैसे जमा केले जात आहेत, कोणत्या पिकाचा पीक विमा हा जमा केला जात आहे, या संदर्भात आपण थोडक्यात आणि महत्त्वाची अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज अग्री चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या साईडला एक तांबडं किंवा काळं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ मोठा जरी झाला तरी शेवट पण बघायला सुद्धा विसरू नका. म्हणजे ज्या अर्थी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, मग विल्बेजचा पीक विमा असेल, गोगलगाईचा प्रादुर्भाव असेल, त्यानंतर येलो मोजॅक असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून केलेले व्यक्तिगत क्लेम असेल, असा जो काही पीक विमा होता तो आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे. एकंदरीत काय झालं, 2020ला सुद्धा काही ऑफलाईन पद्धतीने पीक विम्याची मंजुरी देण्यात आली होती. त्या देखील पीक विम्याचं वाटप हे बाकी होतं. अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून तक्रारी दाखल झाल्या होत्या. अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून काही ठिकाणी केसेससुद्धा दाखल करण्यात आल्या होत्या, याचिकासुद्धा दाखल करण्यात आली होती. आणि त्या याचिकेचा निकाल हा आता शेतकऱ्यांच्या बाजूला लागलेला असून मग यामध्ये धाराशिव जिल्हा असेल, अनेक जिल्हे असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, त्यानंतर मला वाटते अमरावतीचा सुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम दाखल केले होते, नागपूरचे सुद्धा क्लेम दाखल होते, अकोला असेल, अशा देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे क्लेम दाखल केले होते. अनेक जिल्ह्याच्या माध्यमातून विचारणा केली जात होती की 2020चा पीक विमा हा का वाटप केला जात नाही किंवा कधी वाटप केला जाणार आहे. त्यानंतर 21चा असेल, 22चा असेल, 23चा असेल आणि 24चा असेल, या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर 2024पर्यंत हा पीक विमा जमा झाला नव्हता. मग विलबेजचा परत सांगतो, येलो मोजॅक असेल, त्यानंतर व्यक्तिगत क्लेम असतील, कॅल्क्युलेटचा पीक विमा असेल, असा जो काही पीक विमा असेल तो आता मंजूर झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात ते पैसेसुद्धा आजपासून जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे. आता हे पैसे सोयाबीन असेल, त्यानंतर उडीद असेल, मूग असेल, तूर असेल, कापूस असेल, असा जो काही पिकाचा पीक विमा मंजूर झाला होता किंवा जो काही आपला पेंडिंग होता किंवा थकीत होता, असा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे. साधारण रक्कम 1500, 1800, 2000 अशा पद्धतीने, कुठे 4000, 5000 रुपये, ज्या पद्धतीने आपण पीक विमा काढला होता त्या पद्धतीने जी काही रक्कम मंजूर असेल ती आता आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे. आता हे पैसे आपल्याला कसे बघायचे, मी एक सोपी पद्धत तुम्हाला सांगतो. तुमच्या खात्यावरती 2024-22 काय जे असेल ते पैसे किती जमा होणार आहेत किंवा ते पैसे कधीपर्यंत जमा होणार आहेत आणि पैसे जमा झाले का, ही सगळी माहिती आपल्याला समजणार आहे. एक सोप्या पद्धतीने व्हॉट्सअप नंबर तुम्हाला मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही ते नंबर घ्या, तुमच्या मोबाईलवरती सेव्ह करा, व्हॉट्सअपला सेव्ह करा आणि त्या ठिकाणी एक हाय मेसेज टाका. हाय टाकल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन येईल 2022, 2020 जे काही खरीपचा पीक विमा असेल, रब्बीचा पीक विमा असेल, त्या ठिकाणी तुमचं वर्ष सिलेक्ट करा, त्या ठिकाणचं तुमचं पीक सिलेक्ट करा, म्हणजे खरीपचं आहे की रब्बीचं आहे. त्यानंतर तुमची पूर्ण माहिती त्या ठिकाणी दिसणार आहे. तुमचा पॉलिसी नंबर दिसणार आहे, तुमचा अकाउंट नंबर दिसणार आहे, पैसे किती आहेत, कोणत्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत, कोणता एलव्हीएचचा पीक विमा मंजूर झाला का, व्यक्तिगत पीक विमा मंजूर झाला का, किंवा जे काय आपला पीक विमा असेल तो किती मंजूर झालेला आहे, हे सगळे पैसे आपल्या खात्यावरती जमा केले जाणार आहे. आता तुम्ही म्हणसाल की आमच्या खात्यावरती काही आलं नाही, परंतु मी परत सांगतो, ज्या शेतकऱ्यांना एकही रुपया मिळाला नव्हता, काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या, थकीत गेला होता, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे. सरसकट पीक विमा नसणार आहे. ज्या शेतकऱ्यांना 2021, 22, 23, 24 किंवा 20 या दरम्यान आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं होतं, ते पैसे जमा झाले नव्हते, फक्त अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे. आजही सांगतो मी, आजपासून हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेले आहे. असेच नवीन अपडेट घ्यायचे असतील, माहिती घ्यायची असेल तर नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.